रेशन कार्ड असूनही जर रेशन दुकानदार धान्य देत नसेल तर काय करावे, अशा अनेक प्रतिक्रिया तुम्ही एबीपी माझाच्या कामाची गोष्ट क्रमांक 3 पाहिल्यावरती दिल्या होत्या। तर आजच्या या व्हिडिओतून आपण रेशन दुकानदार जर रेशन कार्ड असूनही तुम्हाला धान्य देत नसेल तर त्याची तक्रार नेमकं कशी आणि कुठे करायची तेच आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझावर कामाची गोष्ट क्रमांक 5। ज्या लोकांचे ग्रामीण भागामध्ये 44,000 रुपयांपेक्षा कमी व शहरी भागांमध्ये 59,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असते अशा लोकांना केशरी रेशन कार्ड दिले जातात। या कार्डधारकांना प्रति व्यक्ती 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ दिला जातो। भारतात रेशन कार्डचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात। या 4 रेशन कार्डची ओळख त्यांच्या रंगानुसार होते। निळे, गुलाबी, पांढरे आणि पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते। उत्पन्न गटानुसार, मिळकत आणि कमाईनुसार हे रेशन कार्ड वितरित करण्यात येते। पण प्रामुख्याने पिवळा, केसरी आणि पांढरा रेशन कार्डच बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते। आता कोणाला कोणतं रेशन कार्ड दिलं जातं ते आपण पाहूया। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पिवळं रेशन कार्ड दिलं जातो, ज्याला आपण BPL कार्ड असं म्हणतो। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना पिवळा रेशन कार्ड दिला जातो। या कार्डधारकांना अनेक सुविधा मिळतात। रेशन दुकानावर त्यांना अर्ध्या किमतीत धान्य दिले जाते। केशरी कार्ड दारिद्र्य रेषेपेक्षा वरती आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या म्हणजेच ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त असेल त्या कुटुंबांना केशरी रेशन कार्ड दिले जाते। ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल तसेच 4 हेक्टरपेक्षा जास्त बागायती जमीन असेल त्या कुटुंबाला पांढरा रेशन कार्ड दिला जातो। आता रेशन दुकानदाराचे नियम नेमकं काय आहेत ते आपण समजून घेऊया। BPL व अंत्योदयचे धान्य जर आपण गेल्या महिन्यात घेतले नसतील तर ते पुढच्या महिन्यातही देणे रेशन दुकानदाराला बंधनकारक आहे। आपण घेतलेल्या वस्तूंची पावती रेशन दुकानदाराने देणे गरजेचे आहे। रेशन कार्ड स्वतःकडे ठेवण्याचा व रेशन कार्ड रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदाराकडे नाही। रेशन दुकान सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे। तर गावात आठवडी बाजार असेल तर त्या दिवशी दिवसभर दुकान उघडे ठेवणे बंधनकारक आहे। रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल अशी माहिती फलक असला पाहिजे। त्यावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर, उपलब्ध कोटा माहिती असणे अनिवार्य आहे। BPL, अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी देखील दुकानात लावलेली असावी। ही झाली रेशन दुकानदाराविषयी माहिती, पण त्याची तक्रार नेमकं कुठे करावी ते आपण समजून घेऊया। वरीलपैकी जर कोणतीही गोष्ट आपल्या गावातल्या रेशन दुकानात होत नसेल तर ताबडतोब लेखी किंवा ऑनलाईन तक्रार तहसील कार्यालयात तुम्ही करू शकता। किंवा जर तुम्हाला तुमचा रेशन दुकानदार धमकवत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी म्हणजे ज्या ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे अशा ग्राहकांनी एकत्रित लेखी अर्जावर नावे व सही करून तो पोस्टाने तहसील कार्यालयात पाठवावा। तसेच रेशन दुकानात देखील एक तक्रार वही असते, त्यात देखील आपण आपली तक्रार नोंदवू शकता। पण जर रेशन दुकानदार तुम्हाला तक्रार वही देत नसेल तर मग तहसीलदारकडे जाऊन तुम्ही तक्रार वही दिली नाही म्हणून तक्रार करू शकता। तक्रार वही न देणे हा अदखलपात्र गुन्हा आहे। त्या वहीत जर 5 तक्रारी नोंदवल्या गेल्या तर रेशन दुकानदाराला 15,000 रुपयांचा दंड होतो। दुकानदारावर देखरेख करण्यासाठी ग्रामपंचायतीची दक्षता समिती असते। ही समिती त्या दुकानावर धाड देखील टाकू शकते। जर गैरप्रकार आढळल्यास दुकान बंदही करू शकते। तलाठी हा समितीचा सचिव असतो। तुम्ही त्याच्याकडे जाऊन देखील तक्रार नोंदवू शकता। तर महाराष्ट्र सरकारने देखील ग्राहकांच्या धान्याची माहिती देण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे। www.mahaepos.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रेशन कार्ड नंबर टाकून तुम्हाला किती धान्य मिळते हे पाहू शकता। मी सांगितलेली वेबसाईटची माहिती ही राज्य शासनाची असून त्यावर तुम्ही तुमचं रेशन नंबर टाकून ही माहिती घेऊ शकता। तर 1800 22 49 50 किंवा 1967 या सार्वजनिक तक्रार निवारण कक्षाला देखील तुम्ही फोन करून तक्रार नोंदवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी आहे त्यासाठी कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।